नमस्कार. आपण पाहत आहात टीव्ही नेक्स्ट मराठीचा कार्यक्रम विजयी भव. टीव्ही नेक्स्ट मराठीनं विजयी भव या कार्यक्रमाच्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या 13 नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या नगरपंचायतीमध्ये सध्याचं चित्र काय आहे, ग्राउंडवरती लोकांच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत, नेत्यांच्या भूमिका काय आहेत आणि राजकारण प्रत्येक टप्प्यावरती कसं बदलत चाललंय, याच्या प्रत्येक बित्तम बातमी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ही रणधुमाळी सुरू आहे. अवघ्या काही तासानंतर ही रणधुमाळी थांबेल आणि मग प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होईल. पण त्याच्या अगोदर कशा पद्धतीचं चित्र आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये हे चित्र बदललंय का, वारं बदललंय का, याच्यावरती दोन्हीही म्हणजे आघाडी असेल किंवा युती असेल, प्रत्येकजण आपापल्या मुद्द्यावरती ठाम आहेत. आता या 13 नगर पंचायतीच्या ज्या काही निवडणुका आहेत त्याच्यापैकी कागलच्या निवडणुकीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय. कारण कागलची निवडणूक ही खऱ्या अर्थानं एका वेगळ्या दिशेला राजकारण बदलणारी ही निवडणूक ठरणार आहे. आणि कागलच्या या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत युगंधरा महेश घाटगे, जे स्वतः नगराध्यक्षपदाच्या या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. नेमकं त्यांची भूमिका काय आहे, कशा पद्धतीचं या ठिकाणचं वातावरण आहे, त्यांचा मतदारांसाठी काय अजेंडा आहे, या सगळ्याच गोष्टीवरती आपण बिनतोड सडेतोड रीतीनं त्यांच्याशी संवाद साधणार आहोत विजयी भव या कार्यक्रमामध्ये. युगंधराजी नमस्कार. नमस्कार दादा, मी युगंधरा महेश घाटगे. मी सुरुवातीला सांगितलं की आमच्या सगळ्यांचंच लक्ष आता कागलच्या या तुमच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तुम्ही आहात. प्रत्येक उमेदवाराचे काही प्लस पॉईंट असतात की ते प्लस पॉईंट घेऊन तो नेहमीच मैदानामध्ये उतरत असतो. तुमचे काय प्लस पॉईंट आहेत? माझा प्लस पॉईंट आहे की दादा, मी एक म्हणजे माझा घराणा हा समाजकारणाचा आहे, तो वारसा घेऊन आली आहे. माझे मिस्टर हे कागल शहराचे शिवसेना प्रमुख आहेत. त्यांच्यामुळे मला ही जी संधी आहे. आणि त्याचबरोबर मी एक MBA ग्रॅज्युएट आहे, वेल एज्युकेटेड आहे, त्यामुळे मी यामध्ये उतरली आहे. आपण MBA ग्रॅज्युएट आहात. कुठल्या विषयामध्ये आपण ग्रॅज्युएशन केलं? MBA फायनान्समध्ये केले दादा. अच्छा, MBA फायनान्समध्ये केलं, म्हणजे सगळ्या गोष्टीची एक चार्टशीट तुम्हाला. चार्टशीट. आणि मी एक मॅनेजमेंट स्टुडंट असल्यामुळे मी ह्या समाजासाठी मी एक सक्षम असल्यामुळे मी समाजासाठी मॅनेजमेंट करू शकते, यासाठी मी इथे उभी राहिली आहे. अच्छा, समाजाचं मॅनेजमेंट हा तुम्ही उल्लेख केला. समाजाचं मॅनेजमेंट करायचं असेल तर त्याच्यासाठी काहीतरी म्हणजे तुमचे स्केच ठरलेले असतात की आपल्याला हे करायचं आहे तुमच्या शीटमध्ये किंवा तुमच्या मॅनेजमेंटमध्ये. तसं कागलच्या दृष्टिकोनातून मी थेटच प्रश्न विचारतो की कागलसाठी तुमचं काही विजन आहे का, काही तुमचं ठरलं आहे का की मला हे कागलसाठी करायचं आहे? हो दादा, नक्कीच कागलसाठी माझं एक विजन आहे आणि ठरलं आहे, जेणेकरून आपली जिल्हा परिषदची जो दवाखाना आहे तिथं OPD होते, IPD होत नाही, म्हणजे जेणेकरून तिथं ऑपरेशन्स वगैरे होत नाहीत. इथून पेशंट कोल्हापूरसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी हलवला जातो, त्यांना इथं वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात. हे माझं विजन असेल. किंवा कागलची जी मुलं आहेत, जी युवा पिढी आहे, त्यांना MPSC UPSC म्हणजे स्पर्धा परीक्षांना उतरायचं आहे, पण त्यांना इथून पुण्याला जाऊन किंवा मुंबईला जाऊन तो अभ्यास करावा लागतो. त्यांना इथं त्या एक्झामसाठी त्यांची तयारी इथून कागलमधून होईल, हे माझं विजन असेल की कागलमधून तो एक क्लास 1 ऑफिसर बनेल, किंवा कागलमधून एखादी मुलगी असेल, लेडीज असेल, ती क्लास 1 ऑफिसर किंवा CS वगैरे बनेल. ह्यासाठी मी त्यांना इथून प्रयत्न करेन, जेणेकरून बाहेर जाऊन त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडणार नाही, कागलमध्ये राहून ते करू शकतील. त्याचबरोबर महिला सक्षमीकरण करेन, महिलांसाठी त्यांच्या हातांना रोजगार देईन, असे माझे विजन्स असतील दादा. अच्छा, अगदी स्पेसिफिक तुम्ही सांगितलं. एक म्हणजे तरुणांसाठी त्यांच्या स्पर्धा परीक्षा यासाठी तुमचं विजन आहे, स्पेसिफिक तुम्ही सांगितलात. पण त्याच्याबरोबर सर्वसामान्य जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही तुमचे विजन्स राहिलेत का? हो दादा, नक्कीच. सर्वसामान्यांसाठी ही विजन राहिली आहेत. एकतर कागलच्या बाजारपेठा, ज्या बाजारपेठा आहेत त्यामध्ये कसेही म्हणजे जे बाजार व्यापारी आलेले असतात, कसेही विखुरलेले बसलेले असतात, त्यांच्यासाठी एक सुसज्ज म्हणजे एखादा मॉलसारखा बाजारपेठ बनवून देण्यासारखं माझं विजन असेल सर्वसामान्यांसाठी. किंवा जे महात्मा ज्योतिबा फुले स्मारक झालेलं आहे, त्या स्मारकचं अजूनही उद्घाटन झालेलं नाही, तर
ते उद्घाटन करून तिथे जेणेकरून ते बाजारसाठी बसतील किंवा त्यांच्यासाठी त्याच्याही पुढं अजून एखादा मॉल डेव्हलप करून सगळे एकाच ठिकाणी राहतील, जनतेला जेणेकरून एका रोपमध्ये जाऊन सगळा बाजार करता येईल अशी सुविधा करून देईल. त्याचबरोबर दादा, कागलच्या शहरामध्ये चोरीचे प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. त्यासाठी CCTV कॅमेराज नाही आहेत, कॅमेराज डेव्हलप करेन. त्याचबरोबर कागलमध्ये पाझर तलाव झाला, जो की पर्यटक स्थळ झालेला आहे. पण कागलच्या लोकांना तिथे त्या पाझर तलावामध्ये जाताना प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना तिकीट द्यावं लागतं. तो कागलच्या जनतेसाठी बनवला आहे. बाहेरच्यांसाठी ते पर्यटक स्थळ झालं असलं तरी कागलची जनता तिथे त्या पर्यटक स्थळाला आधार कार्ड दाखवून प्रवेश करेल आणि कागलची सर्वसामान्य जनता त्यांच्या मुलांना तिथं नेऊन, म्हणजे जेणेकरून खेळण्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा ते पाण्याचं जे शावर आहे, विदाऊट तिकीट ते तिथंच जातील. ह्यासाठी मी प्रयत्न करेन. आधार कार्ड दाखवतील ते, जेणेकरून ते कागलचे आहेत, त्यांना मोफत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट असं त्यांच्यासाठी मी एखादी सोय करता येईल काही नगरपालिके थ्रू बघेन. सध्या आता पण प्रत्येक प्रभागामध्ये जात आहात, कागलच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहे. ही निवडणूक सध्या कोणत्या मुद्द्यावरती दिसते की एका बाजूला हे मुद्दे आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे मुद्दे आहेत? कुठल्या मुद्द्यांवरती ही लढाई निघालेली आहे? एकतर 2 राजकीय मोठे नेते आहेत आणि एक आम्ही सर्वसामान्य जनता आहे. ही निवडणूक जनतेवरती आहे आणि जनता आम्हाला निवडून देईल हा विश्वास आहे. सर्वसामान्यांच्या विरुद्ध एका बाजूला एक मोठी शक्ती असं तुमचं म्हणणं आहे. हो. काय नेमकं जाणवतंय तुम्हाला? म्हणजे सर्वसामान्यांना काय हे मिळत नाही, म्हणजे संधी मिळत नाही, तर राजकारणामध्ये काय नेमकं म्हणायचं आहे? संधी मिळत नाहीत असं नाही दादा, सामान्यांसाठी आम्ही लढतोय. 9 वर्षानंतर जी नगरपालिकेची इलेक्शन होते, आपली जी लोकशाही आहे ती लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही लढतोय. मतदानाचा हक्क आम्ही कायम राबवण्यासाठी लढतोय. मतदानाचा हक्क, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही लढताय, हे तुमचं म्हणणं आहे. परंतु आता तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून स्त्रियांच्या बरोबर तुमचा संपर्क आहे, तरुण वर्गाच्या मध्ये संपर्क आहे, ज्येष्ठांशी तुम्ही संवाद साधताय. एक म्हणतो ना की प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अंडर करंट असतो, लोकांचं एक लोकमत तयार असतं. असं काही जाणवतं तुम्हाला लोकमत कागलमध्ये? जाणवतं ना. तरुण पिढी आम्हाला सांगते की आम्ही तुमच्या सोबत आहोत. ज्येष्ठ पण म्हणतात की तुमच्या आजोबांनी जे कार्य केले तेच कार्य तुम्ही पुढे चालू ठेवा, तुम्ही असंच समाजकारण करा. किंवा ज्या महिला आहेत त्याही बोलतायत की तुम्ही ताई पुढं आलात, बरं झालं, तुम्ही करून दाखवाल, असा विश्वास देतात आम्हाला. कागलच्या जनतेच्या मनात जे काही कागलचं राजकारण आहे ते रुचलेलंच नाही आहे. त्यामुळे जनता सोबत आहे आणि जनता आम्हाला 2 तारखेला मतदानातून त्यांच्या दाखवून देईल. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोप होत राहतात, तुम्ही त्यांचे आरोप खोडून काढतात, तुम्ही तुमच्या भूमिका मांडत असतात. आता या शेवटच्या टप्प्यामध्ये लोकांच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत की जे काही कानावरती येतं त्या पद्धतीनं विरोधक सध्या असं म्हणत आहेत की कागलच्या निवडणुकीची आम्हाला चिंताच नाही, कारण कागलची निवडणूक ही वन वे झालेली आहे आणि ती आमच्या बाजूने आहे, म्हणजे मुश्रीफ गटाच्या बाजूने आहे. खरंच कागलची निवडणूक वन वे झाली काय? नाही, नक्कीच कागलची निवडणूक ही नक्कीच वन वे नाही आहे. त्यांनी चुकीचा संदेश जनतेमध्ये पोचवलेला आहे. आम्ही खूप ताकदीने उभारलो आहोत. ही लढत अटीतटीची जरी असली तरी जनता आमच्यासोबत आहे, त्यामुळे विजय आमचाच असणार आहे. शेवटी या मुलाखतीच्या शेवटी तुम्ही मतदारांना काय आवाहन करा? शेवटी या मुलाखतीच्या शेवटी मी मतदारांना हेच आवाहन करेन की तुमच्या भागात तुमच्या भवितव्यावर तुमचं मतदान होणार आहे, तुमच्या भवितव्यावर मतदान होणार आहे. रस्ता, पाणी, प्रकाश सर्वच काही तर तुमच्या मतावर ठरणार आहे. सर्वच तर यावेळी तक्रार नको, आवाज उठवा आणि योग्य उमेदवार निवडा. निवडणुकीत गप्प राहाल तर चुकीला समर्थन केल्यासारखं होईल. निवडणुकीत गप्प राहिलात तर चुकीला समर्थन केल्यासाठी होईल. विचारपूर्वक काही क्षण मतदानाला द्या आणि योग्य उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावरती मतदान करा. जय महाराष्ट्र. तर युगंधरा महेश घाटगे यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या मागे त्यांची भूमिका काय आहे हे त्यांनी अगदी थेटपणानं मांडलेलं आहे. ते म्हणतात की मी उच्च विभूषित आहे, त्याच्यामुळं मला माहीत आहे की मॅनेजमेंट काय करायचे आहे. हे सगळं करत असताना तरुणांसाठी, महिलांसाठी किंवा एकंदरीत गावच्या लोकांसाठी माझ्यासमोर जे काही विजन आहे, जी काही ब्ल्यूप्रिंट आहे ती मला चांगल्या रीतीनं ठाऊक आहे, त्याच्यावरती मला काम करायचं आहे. जाताना ते असे म्हणाले की ठीक आहे, कागलचं राजकारण त्यांच्या परीनं ते करत राहू देत, परंतु कागलचं राजकारण जे काही दिवसामध्ये घडलं ते खरंच कागलच्या जनतेला रुचलं का, याचं उत्तर कागलची जनता ही मतपेटीतून उद्याच्या निवडणुकीमध्ये देईल.
सगळ्यांचीच उत्सुकता लागलेली आहे की कागलचं राजकारण हे खरंच जनतेला रुचलेलं आहे का? या मतपेटीमधून नेमका निकाल काय बाहेर येणार आणि कुणाच्या अंगावरती गुलाल पडणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि टी व्ही नेक्स्ट मराठीसुद्धा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे. आणि म्हणूनच पाहायला विसरू नका टी व्ही नेक्स्ट मराठी आणि टी व्ही नेक्स्ट मराठीचा विशेष कार्यक्रम विजय भव. तुर्तास काही तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद दादा.